हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चमचमीत झणझणीत आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। घरात भाजीला काही नसेल त्यावेळेस अशा प्रकारे एकदम साधी सोपी आमटी तुम्ही नक्की बनवून पहा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आमटी बनवण्यासाठी प्रथम वाटण बनवून घेऊयात। प्रथम खडे मसाले घेऊयात। त्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलची, मिरी, लवंगा, 1 चमचा जिरी आणि 1 चमचे पांढरे तीळ, इथे पॉलिश न केलेले तीळ वापरायचे। प्रथम 2 मिनिट ही मीडियम गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत। खडे मसाले अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट या आमटीमध्ये खूपच छान येते। खडे मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर सतत हलवत ही छान अशी भाजून घ्यायची आहे। खसखस लगेच करपते, त्याच्यामुळे पटपट हलवायचं आहे। तशा प्रकारे खडे मसाले भाजून झालेले आहेत, संपूर्णपणे थंड करून घेऊयात। पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घेऊयात आणि सुकं खोबरं अगदी लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी लालसर रंगावरती हे खोबरं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर सेम पॅनमध्येच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि अगदी डार्क लाल रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। लसूण आणि अद्रक छान अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते ॲड करूयात। तर कांदे अशा प्रकारे उभे कट करून घ्यायचे, म्हणजेच ते पटकन तळले जातात आणि छान अशा प्रकारे बारीक पण होतात। तर अशा प्रकारे मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिट हे कांदे अगदी लालसर रंगावरती आपण भाजून घेणार आहोत। कांदे अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे आमटीमध्ये त्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे कांदे पण भाजून झालेले आहेत। याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो उभा कट करून घेतलेला आहे, तो ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे गॅस हा कुठेही मोठा करायचा नाही। गॅस मोठा केला तर हे छान अशा प्रकारे भाजले जात नाहीत, फक्त करपण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे संपूर्ण पदार्थ थंड करून घेऊयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम खडे मसाले घेऊयात आणि अगदी छान अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे आहेत। खडे मसाले वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घेऊयात आणि खोबऱ्याचे काप पण प्रथम बारीक करून घेऊयात आणि त्यानंतरच कांदा, लसूण आणि टोमॅटो घेऊयात। तर हे पण छान अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत। हे बारीक वाटले जावे त्यासाठी 1 चमचा मीठ, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि पाणी न टाकता हे वाटण अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं वाटण पण बनवून तयार आहे। आमटी बनवायला सुरुवात करूया। तर पॅनमध्ये 5 चमचे तेल घेतलेलं आहे। आमटी बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं। 1 चमचा मोहरी छान अशी फुलली, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी घ्यायची आहे। जिरी पण छान अशी फुलू द्यायची। त्यामध्ये 1 तमालपत्र घेऊयात, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने ॲड करूयात आणि कढीपत्त्याची पाने छान अशा प्रकारे फुलली की त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण ॲड करूयात आणि वाटण ह्या तेलामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत वाटण तळून घेतल्यामुळे त्याची टेस्ट आमटीमध्ये छान राहते आणि ह्या भाज्यांचा जो कच्चेपणा आहे तो पण कमी होण्यासाठी मदतच होते। बघा साईडने तेल सुटलेलं आहे, इथपर्यंत आपल्याला हे वाटण तळून घ्यायचं आहे। वाटण संपूर्णपणे तळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करूयात। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला। तर अशा प्रकारे पावडर मसाले घेतलेले आहे ते पण या वाटणमध्ये मिक्स करून घेऊयात आणि अगदी 1 मिनिटभर हे पावडर मसाले पण छान अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत। पावडर मसाले घातल्यानंतर गॅस हा लो करायचा, नाहीतर हे मसाले लगेच करपण्याची शक्यता असते। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात। तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाण्यामुळे ह्या आमटीला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते। तर इथे कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही, तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे। प्रथम मिक्स करून घेऊयात। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि हाय फ्लेम करून ह्या आमटीला एक उकळी आणून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस हा लो करायचा आणि 10 मिनिट ही आमटी अशी शिजून द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे आपली आमटी बनवून तयार आहे। घरात भाजीला काही नसेल तर अशा प्रकारे एकदम चमचमीत झणझणीत आमटी नक्की बनवून पहा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।